नमस्कार नितीन भागवतजी. नमस्कार सर. MCCIच्या मेंबर्स लॉन्चमध्ये आपलं स्वागत आहे. आमची एक सिरीज आहे, तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. थोडक्यात लघुमध्यम उद्योजकांना मी विचारतो तुमचा उद्योगधंदा कसा काय चालू आहे, जेणेकरून इतर जे लघुमध्यम उद्योजक आहेत त्यांना समजावं की इतर मराठी उद्योजक काय करतायत आणि काही लोक असेही असतील ज्यांना नवीन आपला उद्योग सुरुवात करायचा आहे महाराष्ट्रीयन लोकांना, मराठी लोकांना, तर त्यांनाही यातनं काही बोध घेता यावे, हा याचा उद्देश आहे. तर आपण सुरुवात करूयात. बरं, चालेल. सुरुवात अशी करूयात की आपण आपली कंपनी काय करते आणि आपण कंपनी कधी सुरुवात केली इथनं सुरुवात करूयात. माझ्या कंपनीचं नाव नोबल कास्टकॉम प्रायव्हेट लिमिटेड आहे. आम्ही हे ॲल्युमिनियम ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग बनवतो. ही 2005मध्ये मी कंपनी चालू केलेली आहे. हे ॲल्युमिनियम ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग्स हे ऑटोमोबाईलमध्ये इंजिन पार्ट्ससाठी वापरले जातात किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंगमध्ये, पंप इंजिनिअरिंगमध्ये आणि मटेरियल हँडलिंगमध्ये बरंचसं ॲप्लिकेशन आहे. सोलार पॉवरमध्ये याचं ॲप्लिकेशन आहे. सुरुवात कुठनं झाली आपली? आपण मूळचे पुण्यातलेच? आम्ही मूळचे पुण्यातले. आमचं गाव पुणे जिल्ह्यातलं आहे, पण आमचे 2-3 जनरेशन पुण्यामध्येच आहे. त्यामुळे मी शिवाजीनगरमध्ये राहत होतो. सुरुवात कधी झाली? कंपनीत कधी सुरुवात केली आपण? मी कंपनी 2005मध्ये चालू केलेली. तर त्या अगोदर आपलं शिक्षण काय झालं आणि शिक्षण संपल्यात सुरुवात केली की शिक्षण संपल्यानंतर काही वर्ष काम करून सुरुवात केली? सुरुवातीला मी मेटलर्जी इंजिनिअरिंग झालो. मेटलर्जीनंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. नंतर बिझनेस मॅनेजमेंटच्या IMDमधून कोर्सेस केले आणि मी जवळजवळ 17 वर्ष नोकरी केली. म्हणजे किर्लोस्कर इंजिनियर्समध्ये असेल, एल्प्रो इंटरनॅशनल, सेमको इलेक्ट्रिकल, तिथं मी कास्टिंगच्याबद्दल पूर्ण माहिती घेतली, अनुभव घेतला. डाय कास्टिंगबद्दल असेल, सँड कास्टिंगबद्दल सगळ्याचा अनुभव घेतला. त्याच्यामध्ये टूलिंग असतं कास्टिंगमध्ये, त्याचा पण मी अनुभव घेतला. आणि हा अनुभव घेऊन आणि 2003मध्ये सोडल्यानंतर मी 2005पर्यंत टूलरूमचा बिझनेस करतो. म्हणजे डाईज, फिक्चर, जिग्स हे बनवत होतो. पण माझं असं लक्षात आलं की आपल्याला कंपनीची वाढ करायची आहे, ग्रोथ करायची आहे. म्हणून मी ॲल्युमिनियम कास्टिंगची ही रिक्वायरमेंट खूप जास्त होती ऑटोमोबाईलमध्ये. म्हणून ॲल्युमिनियम कास्टिंगची डाय कास्टिंग इंडस्ट्रीज मी भोसरी MIDC येथे चालू केली. इंटरेस्टिंग आहे ना. आपल्यापैकी काही जण जे इतर कंपन्यांमध्ये काम करत असतील, 10-12 वर्षापासून विचार करत असतील की आपणही कधीतरी उद्योग सुरुवात करावा, असं आपण बरीच जण चर्चा करतो. मात्र त्यातलेच काही लोक नितीनजी सारखे अक्षरशः तो उद्योग सुरुवात करतात आणि त्याची कशी वाढ होती ती आजची कहाणी आहे. तर पुढे आपण ही कहाणी कंटिन्यू करूयात. नितीनजी, पहिले 2-3-4 वर्ष कशी गेली? कारण तुम्ही सुरुवात जेव्हा केली तेव्हा लागणारं कॅपिटल कसं मिळवलं किंवा काय अडचणी आल्या किंवा काय चांगल्या गोष्टी घडल्या पहिल्या 4-5 वर्षामध्ये? सुरुवातीला हा कॅपिटल नव्हतं, पण त्याच्यामध्ये मी बघितलं की कॅपिटल नव्हतं. पण त्यावेळेस मी टोलरूमचा जे माझा बिझनेस चालू केला त्याच्यामध्ये कॅपिटल हे फार कमी लागत होतं. आणि माझ्याकडे सेटअप नसताना मी बाहेरून डिझाईन हे मी स्वतः करायचं घरी आणि बाहेरून सगळं मटेरियल मागून मशिनिंग करून असेंब्ली करून सप्लाय करायचं. त्यावेळेस मला टोलिंगमध्ये पैसे लगेच मिळायचे आणि त्याचे जास्त प्रॉफिट होता. मग ते पैसे मी साठवत आणि माझे काही पर्सनल लोन आणि काही सेव्हिंग करून मी ही डाय कास्टिंग इंडस्ट्री चालू केली. छान. तर ही सुरुवात झाली त्याची 2003 साली, 2005 साली या दरम्यान सुरुवात झाली, बरोबर आहे? आता जवळपास 20 वर्ष झाली. 18 वर्ष झाली मला. 18 वर्ष झाली. तर आपण एक 18 वर्षात कशी प्रगती झाली हा जर तुम्ही थोडासा इतिहास उलगडला त्यानंतर मी माझे प्रश्न घेतो. 2005 साली जेव्हा मी चालू केलं तेव्हा मी कमर्शियल व्हेकलचे रेडिएटर म्हणजे इंजिन कुलिंगचे पार्ट्स असतात, त्याला रेडिएटर किंवा इंटरकूलर याचे पार्ट्स चालू करत होतो. ते साधारण 2005 ते अजूनही चालू आहे माझे पार्ट. पण ते पार्ट करता ते लो व्हॉल्यूमचे पार्ट्स होते. तर मला असं वाटत होतं की अजून मला कस्टमर पाहिजे होते आणि कस्टमर वाढवण्यासाठी मी बरेचसं मार्केटमध्ये फिरत होतो. पण त्यासाठी मला बिझनेस मिळत नव्हता. म्हणजे महिंद्रा असेल किंवा ज्याचा हाय व्हॉल्यूम असेल की ज्यांनी बिझनेस वाढणार असा बिझनेस एनकॅश होत नव्हता, मिळत नव्हता मला. म्हणून मग मी काय ठरवलं की हा ॲल्युमिनियम कास्टिंगचा बिझनेस जगामध्ये खूप जास्त आहे. भारतापेक्षा अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये, तर आपण तिकडं का काम नाही करायचं? म्हणून मी काय केलं की अमेरिकेमध्ये सर्च केला की तिकडं आपण कास्टिंग सप्लाय करायचे. म्हणून मी पहिल्यांदा एका कंपनीत काम करते तर 100% एक्सपोर्ट व्हायच्या कास्टिंग. तर ती मला थोडी आयडिया आली होती की अमेरिकेमध्ये मार्केट कुठलं आहे. तर म्हणून मी काय केलं की अमेरिकेमध्ये काही माझे कॉन्टॅक्ट होते, त्यांना फोन केला, त्यांना बोलवलं इथे. ते इथं आले, बघितले आणि त्यावेळी 2014मध्ये त्यांनी मला एक ऑर्डर दिली. म्हणजे 2003-4ला जी सुरुवात झाली, 10-1 वर्षानंतर तुम्हाला पहिली ऑर्डर मिळाली. हो. तर आज स्थितीला जेव्हा आपण पाहतो तर आपला टर्नओव्हर साधारणतः किती आहे टोटल? आत्ता माझा ह्या वर्षाचा टर्नओव्हर 100 करोडपर्यंत जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक्सपोर्ट किती असेल? त्याच्यामध्ये माझा 75% एक्सपोर्ट असणार आहे. त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये जवळजवळ 70 कोटीचा एक्सपोर्ट माझा असणार आहे. खूप छान. तर हे पाहू शकता आपण
की एक मराठी उद्योजक ज्याचं आपल्यासारखंच इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञान विषयात शिक्षण झालेलं आहे, त्यानंतर 15-1 वर्ष काम केलेले आहेत, त्यानंतर त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीचे 8-10 वर्ष हा सर्व वेगवेगळ्या छोट्या मोठ्या समस्यांना तोंड देत जसा उद्योग वाढत गेला तसा 10 वर्षानंतर त्यांची एक्सपोर्ट सुरुवात होते आणि आज म्हणजे 20-22 वर्षानंतर कंपनी सुरुवात केल्यानंतर 100 कोटींचा उद्योग आहे आणि त्यातही 70-75% एक्सपोर्ट आहेत आणि युएसला तुमचा मोठा एक्सपोर्ट आहे. इतर आणखी कुठल्या देशांमध्ये एक्सपोर्ट करतात? अजून आम्ही जर्मनीमध्ये, इटलीमध्ये, ग्रीसमध्ये, कॅनडामध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट करताना ना काय अडचणी आल्या किंवा काही अडचणी येतात का? किती अवघड जातं काय? कारण बऱ्याच मराठी उद्योजकांना वाटत असेल मी पण एक्सपोर्टमध्ये काहीतरी करावं. एक्सपोर्ट करताना अडचणी याच्या आधी अडचणी काय येणार ते शिकून घेणं महत्त्वाचं. त्यासाठी मी काय केलं की 2014 पासून मी एक्सपोर्टवरती खूप कोर्सेस अटेंडन केले. म्हणजे MCCI मध्ये पण मी एक्सपोर्ट इम्पोर्टचा कोर्स केला आणि बाहेर पण मी बऱ्याचशा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन कोर्स केला. इव्हन मी सिम्बॉयसिस तर्फे नावाशेवामध्ये जाऊन तिथं कशी प्रोसेस होती लॉजिस्टिकची ती बघून आलो. त्याच्यामुळे मला लक्षात आलं की एक्सपोर्ट करताना की लॉजिस्टिक कसं असतं, मार्केटिंग कसं असतं, नेटवर्क कोणाला सर्च करायचे, कस्टमर कसे सर्च करायचे, ही सगळी माहिती केली. माझे प्रिपरेशन केलं आणि त्याप्रमाणे माझे मी स्टाफ रिक्रूट केले आणि त्या स्टाफला मी शिकवलं आणि त्याच्याप्रमाणे मी स्वतः ऑर्डर्स आणल्या आणि लॉजिस्टिक वगैरे असेल ते सगळी माझी लोक बघतात असे. सर इंटरेस्टिंग आहे ना, नितीनजी जसं सांगितले की त्यांनी मागच्या 10-1 वर्षामध्ये बरीच कोर्सेस केलेली आहेत. बरीच कोर्सेस त्यांनी MCCI इथंच केलेली आहेत. MCCI मधनं दरवर्षी 1600 वेगवेगळी लोक एक्सपोर्ट सर्टिफिकेशन घेतात. शेकडो लोक हा कोर्स करतात. तुम्हालाही जर हा कोर्स अटेंड करायचा असेल तर नक्कीच जी खालती इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही पाहून घ्याल आणि माझ्या जे सहकारी आहेत त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आपण परत आपल्याकडे वळूयात की एक्सपोर्ट 100 कोटीची कंपनी, 20-1 वर्षातली ही प्रगती, त्यातली 70-75% आपला एक्सपोर्ट आहे. हे सर्व होत असताना सध्या एक गोष्ट फार चर्चित आहे जगभरामध्ये, ती म्हणजे China+1. म्हणजे थोडक्यात सांगतायत की चायनामध्ये न इम्पोर्ट तर करतील अमेरिका, UK, जपान अशी देश, पण त्याहूनही जास्त China+1 आणखी एक देश त्यांना हवाय कारण त्यांना ते बॅलन्स ठेवायचं चायनाला, ती सप्लाय चेन ऑप्टिमाइज करायची आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला काय इम्पॅक्ट झाला, फायदा किंवा नुकसान काय झालं? बिफोर कोविड आपला ऑपॉर्च्युनिटी खूप कमी होते आमच्या डाय कास्टिंग इंडस्ट्रीला. आफ्टर कोविडमध्ये जसं चायनाची क्रेडिबिलिटी लॉस झाली आणि नो बडी इज विलिंग टू गिव्ह द ऑर्डर्स टू चायना, तर त्यामुळं आणि त्याच्या आधी मी अशी तयारी केली की मी बरेचसे कॉन्फरन्स ॲड केले जर्मनीमध्ये असेल, इटलीमध्ये, युरोपमध्ये, जपानमध्ये, चायनामध्ये आणि त्याच्यामध्ये मला कॉस्ट स्ट्रक्चर समजलं की आमच्या कास्टिंगमध्ये काय कॉस्ट स्ट्रक्चर असतं. तर पूर्वी आम्हाला ऑर्डर्स मिळत नव्हत्या कारण आमची कॉस्ट ही जास्त होती. पण चायनाची कॉस्ट काय याचा खूप अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की चायनाची कॉस्ट ही हाय व्हॉल्यूम आयटमसाठी कमी आहे पण लो व्हॉल्यूमसाठी ही जास्त आहे कॉस्ट. मग आम्ही लो व्हॉल्यूम अटॅक केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ती कॉस्ट आपण कमी करू शकतो. आणि आत्तापर्यंत मी जर बघितलं की आत्ता माझी जी स्ट्रॅटेजी आहे की मी असं कॉस्ट वर्किंग केलं तर मला असं लक्षात येतं की चायनापेक्षा माझी ही कॉस्ट कमी आहे. आत्ता जरी माझे जे काही कस्टमर आहेत तर त्यांनी जर चायनाला जर ते RFQ दिला तर माझ्या कॉस्टला ते मॅच करू शकणार नाही. तर मला हा कॉन्फिडन्स आला की मी अजूनही एक्सपोर्टमध्ये खूप जास्त अमेरिकेमध्ये कस्टमर आणू शकतो. किती इंटरेस्टिंग आहे ना की एखादा व्यक्ती ज्यांनी पुण्यातनं शिवाजीनगरमधून सुरुवात केलेली आहे त्यांची मजल दरमजल फक्त अमेरिका आणि इतर देश इथपर्यंतच नव्हे तर China+1 पॉलिसी ज्याच्यावरती जग चर्चा करतंय, ज्याच्यावरती भारतात मोठे मोठे लेख लिहिले जात आहेत. मूर्तिमंत उदाहरण इथं आहे की China+1 ह्या स्ट्रॅटेजीचा कसा फायदा होतोय. आपल्यासारख्या इतर लघुमध्यम उद्योजकांनी यातनं बोध घेऊन, यातनं प्रेरणा घेऊन आपणही China+1 या सप्लाय चेन ऑप्टिमायझेशनचा फायदा घ्यावा, हीच आमची अपेक्षा असणार आहे. आपण ही पुढे वळूयात चर्चा आपली. साधारणतः किती लोक आहेत आपल्या कंपनीमध्ये? माझ्यामध्ये आत्ता जर 275 ते 300 लोक माझ्याकडे आत्ता डायरेक्ट लेबर आहेत आणि 35 लोक हे स्टाफमध्ये आहेत. हे असतं पहा ना, एखाद्या उद्योजकाला ना हे खूप मोठं समाधान. 100 कोटी जर समाधान असायलाच हवं. एक्सपोर्ट केल्यामुळं जे परकीय चलन आपल्याकडे येतं आणि आपल्या गंगाजळीमध्ये त्याची वाढ होते याचं समाधानही खूप महत्वाचं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या नोकऱ्या किंवा रोजगार उत्पादन करतो किंवा तयार करतो हे 250, 300, 400 लोकांचं, हेही खूप समाधानाची गोष्ट आहे. पण मला एक समजून घ्यायचं आहे, जेव्हा आपण स्किल्स किंवा कौशल्य पाहतो या लोकांचं, तेव्हा असं कुठलं कौशल्य आहे का की त्याची आवश्यकता आहे पण सहजगत्या उपलब्ध होत नाही? आता कौशल्य म्हटलं तर लेबरचंच कौशल्य हे लगेच मिळत नाही आहे पण ते तयार करावं लागतं. पण त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं, आम्ही एक स्ट्रॅटेजी बनवलेली की जे स्किल लोक आहेत म्हणजे त्यांना मी सुपरवायझर बनवलं की त्यांना स्टाफमध्ये घेतलं
आणि समजा मला वेल्डर पाहिजे असेल किंवा डाय कास्टिंग ऑपरेटर पाहिजे असेल किंवा CNC मशीन ऑपरेटर पाहिजे असेल तर त्यातले मी त्यांना सुपरवायझर घेतो. ते काय करतात की फ्रेश लोक घेतात आणि ट्रेन करतात. तर ही आमची कंटिन्यूस प्रोसेस चालू असते. साधारण मी 10 ते 15% लोक एक्स्ट्रा घेतो, फ्रेश लोक घेतो आणि त्यांना ट्रेन करतो. असे करून मी माझी लोकांची साधारण रिक्वायरमेंट मी फुलफिल करत असतो. खूप छान. आपण कंपनीचा साईज पाहिला 101 कोटी, एक्सपोर्ट विषयी आपण बोललो, त्यानंतर एम्प्लॉईज विषयी बोललो, त्यानंतर स्किल्स विषयी बोललो. तर आता आपण बोलूयात ही सर्व कंपनी चालवते वेळी कधी गव्हर्नमेंटशी संपर्क येतो का किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीम्सशी आपला संपर्क येतो का? गव्हर्नमेंटचा बेसिकली मी एक्सपोर्ट करत असताना मला गव्हर्नमेंटचं आईस गेट म्हणून आहे की ड्युटी डॅबॅक, त्याचा मला बऱ्यापैकी फायदा होतो. त्याचे आपल्याला 1 ते 2% मिळतात. ती जवळ बघितली ती आता कोट्यवधीमध्ये माझे ते पैसे मला मिळतात ते आत्ता. आणि दुसरी गोष्ट रोड टॅप म्हणून आहे, त्याचा एक बेनिफिट 1 to 1.5% मिळतो, तो सुद्धा मला मिळतो. तर हा मला खूप जास्त बेनिफिट होतो. आणि दुसरी गोष्ट GSTचा आहे की GSTचे मी जास्त एक्सपोर्ट करत असल्यामुळं मला रिफंड येतो. म्हणजे GST मी जास्त भरतो, जो 50 लाख रुपये मला रिफंड येतो तो मला ऑनलाईन रिफंड मिळतो. आत्ता कुठल्याही ऑफिसरकडे जावं लागत नाही, डायरेक्ट मला पोर्टलवर एंट्री करावं लागते आणि डायरेक्ट मला 20 तारखेला बरोबर GST येतो. तर ही एक खूप चांगली गोष्ट झालेली की इन्स्पेक्टर राज म्हणतो त्या इन्स्पेक्टर न जाता आपल्याला सगळ्या गोष्टी आता मिळतात. ते म्हणजे नक्की GSTचा खूप फायदा झालाय. पण कसं आहे, शेवटी प्रत्येक गोष्टीत आपण आणखी काय इम्प्रूव्हमेंट केली जाते हा दृष्टिकोन पाहतो बिझनेसमध्ये. त्याच दृष्टिकोनातनं जे ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे त्या दृष्टीतनं भरपूर चांगलं झालेलं आहे. मात्र आणखी काय अशी गोष्ट आहे जी आणखी चांगली व्हायला हवी इन टर्म्स ऑफ इंटरॅक्शन विथ गव्हर्नमेंट? गव्हर्नमेंटमध्ये काही अडचणी आहेत. आता बेसिकली आम्ही जे टूलिंग करतो, आमचा जॉब आहे कास्टिंगचा, तर टूलिंगमध्ये करताना त्याच्यामध्ये टूलिंगची कॉस्ट बऱ्यापैकी जास्त असते आणि त्याच्यात तो GST लावतात, तो 18% आणि तो GST आम्हाला मिळत नाही आणि कस्टमरला त्याचा उपयोग होत नाही. तर हे आमचा लॉस आहे ॲक्च्युली. हा दरवर्षी आमचा बऱ्यापैकी लॉस होतो. याच्यावर बऱ्याच वेळा MCCIमध्ये किंवा आम्ही बोललो, पण त्याच्यावरती अजून काही ॲक्शन झालेली नाही आहे. तर ते MCCIनी परत केली तर नक्कीच. MCIचं कामच आहे की सर्व उद्योजकांचं ऐकत राहणं आणि ते रिप्रेझेंटेशन देत राहणं सरकार दरबारी. मला दुसरे विचारायचं आहे की हा सर्व जो प्रवास आहे जर पाहिला एका मराठी उद्योजकाचा, इतर जी आपली श्रोते आहेत जे ऐकतायत ही मुलाखत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की एखादा व्यक्ती जर आत्ता नवीन आपला उद्योग उभारू इच्छित असेल तर कुठल्या अडचणींना त्यांनी समोर जायला तयार असायला हवं आणि त्यांनी हे करायला हवं का? कारण मराठी उद्योजक हे एकमेकांशी चर्चा करणं, संपर्क साधणं, एकमेकांना प्रेरित करणं हाच या मालिकेचा उद्देश आहे. आत्ता मी सांगाल माझा अनुभव की बेसिकली मी मेकॅनिकल इंजिनिअरसाठी सांगेल की त्यांनी पहिल्यांदा त्याचं जे काय त्यांना बिझनेस करायचा की त्यांना काय आवड आहे आणि मार्केटमध्ये काय स्कोप आहे. समजा मला कास्टिंगची आवड आहे तर मला कास्टिंगमध्ये स्कोप बघितला मी. तसं एकाला मशीन तयार करायचं असेल त्याचं मशीनचा स्कोप काय आणि मार्केट किती आहे जगामध्ये आणि भारतामध्ये हे त्यांनी पहिले माहिती करून घ्यायला पाहिजे. आणि नोकरी करता करता त्यांनी त्याची माहिती बाहेरसुद्धा त्याचं वाचन करून किंवा त्या इंडस्ट्रीला भेट देऊन त्याचं पहिल्यांदा आत्मसात करायला पाहिजे. त्याचं सगळं इन अँड आउट टेक्निकली, प्रोफेशनली. आणि नंतर मग फायनान्स जर पाहिजे असतं, फायनान्सला आत्ता तर मला काही अडचण वाटत नाही आहे. मार्केटमध्ये फायनान्स हा इझिली अवेलेबल होतं आणि बाहेर खूप सारे व्हेंडर आहेत की त्या व्हेंडरकडनं आपण आउटसोर्सिंग करू शकतो. पण तुमची नॉलेज म्हणजे तुमची कॅपॅबिलिटी ही पहिल्यांदा तुम्ही बिल्टअप केली तर तुम्ही कॅपॅसिटी नंतर करू शकता. नक्कीच. नितीनजी, खूप चांगली मुलाखत झाली. खूप आपण वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिलात. आपल्याला जर आणखी काही सांगायचं असेल आपल्या श्रोत्यांना तर आपण नक्की सांगू शकाल. आत्ता मला असं सांगायचं की आम्ही आत्ता जे ॲम्बिशियस ठेवलेलं आहे की आमचा पुढच्या 2 वर्ष आम्ही 100% आमची ग्रोथ करायचा प्लॅन केलेला आहे. आत्ता माझे भोसरीमध्ये 4 युनिट आहे. चाकणमध्ये मी 3 एकर जागा घेऊन आमचं एक मोठं युनिट करतोय. आणि चौथं म्हणजे आम्ही US आमचं एक गोडाऊन करायचं आहे आणि तिथं ऑफिस करायचं की अमेरिकन मार्केटमध्ये जास्तीत जास्त एंट्री करायची. खूप छान. हे कसं आहे, शिवाजीनगरमधनं निघून खूप खूप पुढे अटकेच्या पार अमेरिकेपर्यंत आपला झेंडा हा तिथं रोवतायत. फक्त तिथं एक्सपोर्ट करायला नव्हे तर तिथं त्यांचं वेअरहाऊस, तिथं त्यांचं युनिट स्थापन करून सुद्धा. त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे, खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे इतर उद्योजकांना. असंच इतर उद्योजकांनी सुद्धा आपले नवीन उद्योग सुरुवात करावेत, रोजगार निर्मिती करावी किंवा ज्यांनी ऑलरेडी उद्योग आपण सुरुवात केलेले आहे त्यांनी यातने काही बोध घ्यावेत. हाच या मालिकेचा उद्देश आहे. आज आपण नितीनजींची कहाणी किंवा त्यांचा जो प्रवास आहे तो ऐकला. सुरुवात आपल्यासारखाच एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातनं, त्यानंतर शिक्षण, त्यानंतर 15 ते 16 वर्ष कंपनीत काम करणं, त्यानंतर सुरुवात, त्यानंतर पहिला एक्सपोर्ट आणि आज 101 कोटींची कंपनी आहे. 70-75% एक्सपोर्ट आहे.
चायना +1 स्ट्रॅटेजीचा कसा उपयोग झाला, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजचा कसा उपयोग करून घेतला, MCCI सारख्या संस्थांमध्ये जे ट्रेनिंग मिळतं त्याचा कसा उपयोग करून घेतला, 300-400 लोकांना कसा जॉब दिला, ही सर्व कहाणी नक्कीच आपल्या सर्वांना प्रेरणा देईल. आपण सर्वांना ही कहाणी कशी आवडली किंवा हा प्रवास कसा आवडला हे सुद्धा आपण नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. आपण सर्व आज जॉईन झालात आणि नितीनजी आपण ही माहिती सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद साहेब, तुमचं सुद्धा आम्हाला इथं बोलवलं आणि मुलाखत घेतली त्याबद्दल फार आभारी आहोत.